नाही, मी NDRFच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा सरकारचा निर्णय ऐकून दिसतो आहे. काल जे सरकार गेलंय ते औपचारिकता म्हणून पूर्ण करायला गेलं की काय अशा प्रकारची परिस्थिती काल त्यांच्या दौऱ्यामध्ये दिसली. एका व्यक्तीने विचारलं की किती मदत करणार, त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की त्यावर राजकारण करू नका. याचा अर्थ काय की मदतीची कुठलीही ठोस भूमिका किंवा किती देणार याबाबत सरकारने गुप्तता का ठेवली. जर बांधावर जात आहे तर मंत्र्यांनी का सांगू नये, मुख्यमंत्र्यांनी का सांगू नये की तुम्हाला एवढी मदत मिळेल, इतक्या हेक्टरपर्यंत मिळेल. आणि इथे कुठे राजकारण आलं आहे. खरं तर यामध्ये सरकारची नियतच ही शेतकऱ्यांना बनवाबनवीची दिसते आहे. जर आपण NDRF SDRFच्या निकषाप्रमाणे गेलो तर 8,500 रुपये प्रति हेक्टरी म्हणजेच 2 हेक्टरपर्यंत मदत देण्याची सरकारची तयारी दिसते. 5 एकरपर्यंतच्या शेतकऱ्यांना केवळ 17,000 रुपये ही मदत मिळणार आहे. आणि या मदतीनं काय होणार आहे, पूर्ण पीक गेलं. आता सोयाबीनवर येलो मोजाक नावाचं मोठा संकट आलेलं आहे आणि त्या येलो मोजाक नावाच्या किडीमुळे एकरी 1 क्विंटलसुद्धा 1 बोरासुद्धा सोयाबीन होत नाही आहे. मग अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं. पूर्वीच शेतकरी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आत्महत्या करणारा राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतोय, शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही पीक विम्याचं वाटोळं केलं. निवडणुकीच्या पूर्वी 1 रुपयात विमा 1 रुपयात विमा बोंबाबोंब केली आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही ट्रिगर लावलेत त्यामध्ये या सगळ्या संकटामध्ये कुठेही शेतकऱ्याला मदत होणार नाही, पीक विम्याचे पैसे मिळणार नाही. आणि अशा स्थितीमध्ये सरकारने सर्व बाजूला काम करावं, सर्व कामं थांबवावी, पण शेतकऱ्याला भरपूर मदत करावी. किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगूच शकत नाही. ही परिस्थिती आहे. केवळ मंत्री गेलेत, मुख्यमंत्री गेलेत, उपमुख्यमंत्री गेलेत आणि आपले नावाचे फोटोचे स्टिकर लावून मदत करण्याचा दिखावा काही मंत्री करतायत, काही मुख्यमंत्री करतायत, उपमुख्यमंत्री करतायत. काल ते लोकांनी सामान वापस घेऊन जा म्हणून सांगितलं. याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा रोष, कारण होत्याचं नव्हतं झालं, काही शिल्लक राहिलेलं नाही, जनावरं वाहून गेलेत, घरात काही राहिलं नाही आणि पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं, जमिनी खरडून गेल्या. मग अशा स्थितीमध्ये त्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या केवळ दिखावा करू नका, तर ठोस काय मदत करणार आहे हे सरकारने सांगितलं पाहिजे, तर शेतकऱ्यांना आधार वाटेल. अजित पवार कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भडकले. आम्ही काही गोट्या खेळत नाही, आम्हाला माहीत आहे, लाडक्या बहिणीला 25,000 कोटी दिले असं वगैरे म्हणाले. नाही, पण लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिलेत, तर मतं घेण्यासाठीच दिले ना. लाडक्या बहिणींचा वापर काय केला, सत्तेमध्ये येण्यासाठी. नाही तर तुम्हाला कोण विचारलं असते महाराष्ट्रात, जनतेने नाकारलंच होतं. लाडक्या बहिणींना तुम्ही थोडासा हे 1,500 रुपये महिना सुरू केला आणि आम्ही देणार 2100 देणार म्हणून सांगितले, 2100चा तर पताच नाही. आणि याचा वापर केवळ निवडणुकीसाठी तुम्ही केला. मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का, शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा. त्यामुळे माझा प्रश्न थेट हाच आहे की तुम्ही घोषणा केली, 1 वर्ष होत आहे आता पुढच्या महिन्यामध्ये, आणि 1 वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही जर कर्जमाफी करत नसेल तर तुमची नियत साफ नाही. तुम्ही तुमचं केवळ बोलून वेळ मारून नेण्याचा तुमचा इरादा दिसतोय. काय काम होत आहे महाराष्ट्रात, कुठला काम होत आहे, कुठल्या शेतकऱ्याला मदत मिळत आहे. अजितदादांना आमचा प्रश्न आहे, कुठला हमी भाव मिळतोय. अरे 2014च्या पूर्वी सोयाबीनचा भाव होता, तो भाव आता मिळत नाही. 2014च्या पूर्वी शेतकऱ्यांना कापसाला 7,000-8,000 रुपयापर्यंत भाव मिळत होता, 5,500ला कोणी विकत नाही. आता FCIने जे निकष लावले त्यामध्ये एकही शेतकरी FCIकडे कापूस टाकू शकत नाही. का झोपला आहेत का तुम्ही, झोपला आहे का सरकार, कुठे आहे तुमचं सरकार, कुणासाठी मदत करताय. बेरोजगार पूर्ण वाऱ्यावर सोडलात, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलात. काय काम करताय, कुठलं काम करताय. रस्त्यामध्ये खड्डे पडलेत, अपघाताचे प्रमाण वाढलेत, अनेक ठिकाणी बस जाऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली, शाळांचं पोरांचं नुकसान होत आहे. मग तुम्ही काय करताय, कुठे आहे सरकार, काय काम करताय सरकार. सरकारवर दबाव निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम विरोधी पक्षाचं आहे. शेतकऱ्यांना मदत वाढवून देण्याचंही काम विरोधी पक्षाचं आहे. दबाव निर्माण करून विरोधी पक्षाचे किती नेते बांधावर आहेत शेतकऱ्यांचे. नाही, आमची सगळी खालची यंत्रणा गेली आहे. काल प्रदेशनी आमच्या कमिट्या करून पाठवल्या आहे. आम्ही 28 तारखेपासून, हा पुन्हा 2 दिवसाचा पाऊस दाखवल्यामुळे आम्ही थांबलो होतो, आमचा दौरा कालपासून होता.
परंतु 28 तारखेपासून आम्ही सर्व नेते शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचं ठरवलं आहे आणि वस्तुस्थिती पाहून सरकारला जिल्ह्यामध्ये मोर्चे काढू आणि सरकारचा कुठलाही मंत्री जर मदत मिळाली नाही तर फिरणार नाही, ही आम्ही शेतकऱ्याला असे आम्ही आवाहन करू. बुलढाणा जिल्ह्यात मोठं नुकसान आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजून बांधावरही गेलेले नाही, सरकार तर गेलंच नाही, सहपालक मंत्री गेलेले नाही, केंद्रीय मंत्री बुलढाणा जिल्ह्यातले गेले नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गेले नाही विरोधक म्हणून. नाही, प्रदेशाध्यक्ष या सगळ्या यंत्रणेला, आमच्या प्रदेशच्या कार्यकर्त्यांना जे जिल्ह्याची जबाबदारी देऊन समित्या तयार करून, आणि तेही उद्यापासून, मला वाटते प्रदेशाध्यक्ष उद्यापासूनच दौऱ्यावर जात आहेत. हेच सांगितलं मी की पावसाचा पुन्हा अंदाज आला होता, त्यामुळे आत्ता जाण्यापेक्षा एकदा पुन्हा नुकसान झाल्या अधिकचं होणार, शेतकऱ्याला या अतिवृष्टीमुळे पुन्हा मोठं नुकसान होणार आहे, तर आपण दौरा तयार करून जावा असं प्रदेशाध्यक्षांचं म्हणणं होतं. तुम्ही आज सोयाबीनची पाहणी करणार आहे का? तुमच्या चंद्रपूर तुम्ही गडचिरोलीला चालले? मी चाललो आहे उद्याला, यवतमाळला चाललो आहे, वर्धेला चाललो आहे उद्या. मी त्या भागामध्ये काही शेतामध्ये या येलो मोजॅक नावाचं जे काही किडी आलेली आहे, प्रादुर्भाव झाला आहे, त्याची पाहणी करणार आहे. भाजपच्या आमदारांनी 1 महिन्याचा पगार देऊ केला आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये. तुमचं आव्हान काय? आणि तुम्ही पूरग्रस्तांना? नाही, मी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मी 6 महिन्याचा निधी, आमदार निधी मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार आहे. सर्व आमदारांनी 6 महिन्याचा निधी द्यावा, सत्ताधारी असू दे की विरोधी असू दे. मी उद्याच पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, आम्ही 6 महिन्याचा आमदारचा निधी आम्हाला नको आहे. सर्व भाजपच्या आमदारांनी, काँग्रेसच्या आमदारांनी, सर्व आमदारांनी 6 महिन्याचा निधी या संकटग्रस्तासाठी दिला पाहिजे असं आवाहन मी करतो आहे. काँग्रेसचे राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हटलं आहे की शेतकऱ्यांना 30,000ची मदत तरी द्या निदान. कशा पद्धतीने पाहते? 30,000ची मदत तरी द्या म्हणून राज ठाकरेंनी काही टोले लगावले. नाही, त्यांचं काय म्हणणं आहे ते मला माहीत नाही, पण किमान 50,000 रुपये हेक्टरी दिल्याशिवाय, 2 हेक्टरपर्यंत मदत केल्याशिवाय शेतकरी आता यातून सावरणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. सोयाबीनचे पंचनामे सुरूच झाले नाही अजून. नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. सोयाबीनचे जे नुकसान झालं येलो मोजॅकमुळे त्याचे पंचनामे नाही, रिपोर्टही नाही अजून. मी कालच कृषी मंत्र्यांना या संदर्भात बोललो आणि येलो मोजॅकच्या ह्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, तुम्ही लवकरात लवकर पंचनामे करा म्हणून त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहे. चंद्रपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. झरपड नदीमध्ये पूर येऊ शकतो अशी स्थिती आहे. गेल्या 2-3 वर्षापूर्वी चंद्रपुरात मोठा पाऊस झाला होता. तुमचं लक्ष कसं? चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ऑरेंज अलर्ट आहे. ऑरेंज अलर्ट आहे. यावर्षी पावसाने कहरच केला आहे, हे खरी वस्तुस्थिती आहे. दरवर्षी पुराचा वेढा चंद्रपूर शहराला बसतो आहे. नदीचं खोलीकरणाचं काम काही थातुरमातुर सरकार करते. खरं तर त्याला पूर्ण इरई नदी आणि झरपड या दोनही नद्यांचं खोलीकरण करण्याचं, बुजलेल्या नद्या आहेत, यासाठी मी मागचा मंत्री असताना जवळपास 1100 कोटी रुपयाचा प्लॅन तयार केला होता. आमचं सरकार गेलं. हे 1100 कोटी रुपये हे सर्व दोनही नद्या स्वच्छ करून, खोल करून, प्रोटेक्शन वॉल बांधली असती तर आज या शहराला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नसता. दरवर्षी हजारो कुटुंब या चपेटमध्ये येतात आणि त्यांचं नुकसान होते. कायमस्वरूपी काम करण्याची आवश्यकता आहे. भाऊ, जर तुमच्या मागणीला सरकारनं प्रतिसाद दिला नाही, 50,000 हेक्टर मदत केली नाही तर नाही, आम्ही जिल्ह्यात मोर्चे काढू, सरकारची नामुष्की करू. हे आता शेतकरी सुद्धा हातात तुतारी घेतला आहे, हे लक्षात सरकारने ठेवले पाहिजे. नाहीतर मग मंत्र्यावरच तो आसूड उगारतील. इतकी भयावह परिस्थिती आहे, हे लक्षात घेऊन सरकारने मदत केली पाहिजे असं आमचं आव्हान आहे.